आमची इथे एक माणूस होता, ते बैलाला पेंड टाकीत नव्हता, पेंडीच्या घरात बैल घालीत होता. हौदात पेंड भरलेली होती आणि त्या बैलाला ते पेंडीच्या घरातच घालीत होता. तुम्हाला जितकी खायची तितकी खा, मग माग सरले होते, बांधित होते. मग तर पेंडीच्या घरात शेण टाकू देत नव्हते, ते खराब होईल ना पेंड. गेल्या गेल्या दुकानातच घातलं काजूच्या. धन्यवाद तुम्हाला सुद्धा. बऱ्यापैकी आलेले पंचकृषीतून सगळी श्रोते जनार्दन, अत्यंत मृदंगाचार्यांना, वारकरी मंडळींना, मला सुद्धा बोलण्यासाठी गोडशी साऊंड सिस्टीम, तुम्हाला सुद्धा खूप खूप धन्यवाद. ए कॅमेऱ्यावाल्या तुला बी धन्यवाद. लय बसला रे खुर्चीवर तू. आमदार आहे का तू? सगळे खालीन, तू खुर्चीवर बसला रे. विठाला 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 विठाला. बरे पोरं घेतेत कीर्तन, टाकीतेत, लोक ऐकतेत, तुमच्या चाली ऐकतेत, तुमचा पक्वाद ऐकतेत. वारकरी संप्रदायाचा प्रचार करते, त्याला का कॅमेरा लावू द्यायचा नाही? लावू द्यायला पाहिजे पोरायला. चालते. मला वाटतं आपल्या कलईत जवरक वरण एका तवरक लोकांनी येवान जेवून जा. कलईतलं वरण संपलं, कलई पालथी लोक घरी, कशाला ताण घ्यायचा आहे का नाही? त्याच्यापेक्षा कलईत वरणच लय मट शिजवान कोणी उपाशी नाही गेलं पाहिजे. विठाला अधिष्ठान देवतेला भैरवनाथाच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. या परिसराला लाभलेलं वारकरी संप्रदायातलं अत्यंत तात्विक, सात्विक, सदाचारी, पुण्यशील रत्न वैकुंठवासी स्वर्गीय मदन महाराज गुरुवर्यांच्या चरणी नाक घासून प्रणाम करतो. उत्तराधिकारी आदरणीय त्या गादीवरचे बबन महाराज भैरव, त्यांच्याही चरणी साष्टांग प्रणिपात करतो. या परिसरातला यती, योगी, जपी, तपी, संन्यासी, अनुरागी, नामधारक, वारकरी, या परिसरातल्या सर्व सात्विक लोकांच्या चरणी प्रणाम करतो आणि अभंगावर येतो. विठाला 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 नवल केवडे केवडे. देहूतले मालक द्वारकाधीशी जगदानंद कंद जगतपतीचं नवल प्रतिपादित करतात. अनंत ब्रह्मांडे उदरी, ज्याच्या पोटात अनंत ब्रह्मांड आहेत. खालचे 7, वरचे 7, 21 वर्ग, 14 भुवन, आतळ वितळ सुतळ तळातळ रसातळ पाताळ, खालचे 7. वरी आपण ज्या दीपात राहतो त्याला जांबूदीप म्हणतात. सिंहलदीप, कौशदीप, पल्वकदीप, शाल्वदीप असे 7. वरचे 14, 21 हे सगळी ब्रह्मांड ज्याच्या पोटात आहेत. हरी हा बालक नंदा घरी, हे नवलच म्हणावं लागेल ना. नवल म्हणावं लागेल, नवल म्हणावं लागेल. 10-5 माणसं ज्याच्या खिशात आहेत, तो कोणाला राम राम घाली ना. हे भाग सगळा आपलाच आहे, असे काय काय म्हणतात ना. हे भाग सगळा आपलाच आहे, याच्यामुळे राम राम घालीत नाही का लोकांना. अख्खं ब्रह्मांड ज्याच्या पोटात आहे, तो नंदाच्या घरी बालक तो निभवतोय. काय लिहिताय त्याच्याकडे? ही त्याची नम्रता आहे, नवल आहे. पृथ्वी जेने तृप्त केली, विश्वाला तृप्त करण्याची ताकद ज्याच्यात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. त्याच्या मनात आलं ना, तुम्हाला नाही भाकरी खाऊ देत ते. आहा, त्याच्या मनात आलं तर असा गावरान तुपातला शिरा हातात घेतला, चमचा प्लेट मध्ये घातला, चमच्यात शिरा घेतला आणि वटापशी चमचा नेउस्तर गुचकी आली. ग्रास गिळी सत्ता नाही हाती, नाही हाती, ग्रास गिळी सत्ता नाही हाती, नाही हाती, ग्रास गिळी सत्ता नाही हाती, ग्रास गिळी सत्ता नाही हाती. ग्रास गिळी सत्ता नाही हाती, घास सुद्धा खाऊ देत नाही. आणि त्याच्या मनात आलं किती बी खालच्याला जीव घालते, किती बी तुम्हाला दिसत नाही त्याला जीव घालते. पोषतो जगाशी एकला तो, पोषतो जगाशी एकला तो, पोषतो जगाशी एकला तो, पोषतो जगाशी
बैसला एकटा जगाला पोचतोय. ज्यांच्या पॅन्टीवाल्यांना माहित नसेल, कधी कधी जुनं माहीत ठोत जा, देव तुमचं चांगलं करीन. ज्यांच्या जुनं लक्षात येतं का ते पुढं नीट वागत असतील. ज्याच्या जुनं ध्यानात नाही का ते भंगिरे कवा बी उताने होते. जुनं लक्षात ठेवलं पाहिजे. जुनं जुनं सांगू, आपल्या बाप दाद्याने ज्या जुन्यात राहून आपल्याला मोठं केलंय ते खरं जुनं आहे. ते खरं जुनं आहे. आता आपण बेगडी युगातले माणसं आहेत. हे बेगडी युग आपल्याला पोटाला भाकरी देत नाही, जुनच देते. जुनच जुनं स्मरणात ठेवलं पाहिजे, जुनं लक्षात ठेवलं पाहिजे. जुन्यांची आपल्यावर कृपा आहे. जुन्यांनी जर त्या काळात जमिनी विकून मथाऱ्या गोव्याला नेल्या असत्या, जुन्यांनी त्या काळात 72च्या दुष्काळात प्रॉपर्ट्या विकून मथाऱ्या हनीमूनला नेल्या असत्या, तर तुम्हाला आणि मला नाशिकला इटा उचलायला जावं लागलं असतं, मुंबईला गटार उपसायला जावं लागलं असतं. म्हणून जुन्यांना लक्षात ठेव जा. आपल्या बापदाद्याने इरी फोडल्या, त्याच्या मनात आल्या न दिसणाऱ्याला सुद्धा जीव घालते. पृथ्वी जेने तृप्त केली सांगते. 90 फुटाहून विहिरीतून एक टोळ निघला. 90 फूट खोल होता, तिथून टोळ निघला. क्रेन होते पहिले काढायला, बैलावरचे क्रेन होते. नंतर हे इलेक्ट्रिक इंजिनवरचे आले, मोटरवरचे आले. नाना आधुनिकता आली. आता वरूनच विहीर खांदायली, मोठं पॉकलॅन वरूनच बारक मधाच सोडायले. ते बेनकी आणि असं फिरत गर 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 गर. यंत्रयुग आलं, ते काळगोड आला. तर ते टोळ निघला 90 फुटाहून खाले. वरे त्या क्रेन मध्ये घेतला, वरी त्या खरपणाच्या दगडाच्या गंजीवर टाकला, तिथून निसटला, खाली आदळला आणि त्याचे 2 तुकडे झाले. तर त्याच्यातून एक बेंडकी बाहेर आली. 90 फुटात होता खाली, 90 फूट खोलीत होता तो दगड, अछिद्र दगड. डोक्याचं केसाचं इतकं सुद्धा छिद्र नाही त्याला, इतका पूर्ण बंद दगड तो, अछिद्र दगड. आणि तो फुटल्याच्या नंतर त्याच्यातून जिवंत बेंडूक निघला. कोण चारा घालीत असेल? पाषाणाचे पोटी बैसला दरदूर, पाषाणाचे पोटी बैसला दरदूर. पाषाणाचे पोटी बैसला दरदरू, तयामुखी चारा कोण घाली. 90 फूट जमिनीत खाली, त्याच्यात निघलेल्या दगडाला कोण चारा घालीत असेल? कोण चारा? पृथ्वी जेने 18-19 वर्षापूर्वी एका हलकट माईनं, एका पांचट माईनं, अजून मराठवाड्यातला शब्द सांगतो, एका दलिंदर माईनं, एका नीच माईनं, एका हलकट बापाने, पांचट बापाने यायला अपत्य झालत, लेकरू झालत, पोरग झालत. पृथ्वी जेने तृप्त केली सांगतो. शब्द खरट वाटले असतील तुम्हाला. हलकट, पांचट, नीच, दलिंदर. पुढे ऐकल्यावर कळण हे शब्द लय कमी वापरले त्याच्यासाठी. मुलगा झाला, बंद करा त्याला.
रामानंद महाराज तो मुलगा एका पिशवीत टाकला. पिशवीत झाल्या झाल्या त्याचं अंग पुसलं नाही, त्याला नाव घातलं नाही, त्याला कपड्यात नाही गुंडाळला. किती हलकट माय, किती बाप हलकट असेल तो. वनातल्या लांडग्यापेक्षा हरामखोर बाप तो. पृथ्वी जेने तृप्त केली सांगतोय. रेल्वेत बसला, एक्सप्रेस गाडी होती, भरधाव वेगानं धावणारी गाडी. त्या गाडीत बसला. गाडी इतक्या वेगात पळत होती ती रेल्वे. गाडीच्या दरुजात आला आणि पोटचा गोळा गाडीच्या दरुजातून फेकून दिला. सकाळी पोरग झालत. हलकट माईनं दूध नाही पाजलं त्याला, नाही दूध पाजलं त्याला, नाही कुरवाळलं त्याला तिनं. तो बाप बी किती निर्दयी असेल आणि ती माय सुद्धा किती निर्दयी असेल, त्याला बाप म्हणून घ्यायचा अधिकार नाही, त्याला तिला सुद्धा माय म्हणून घ्यायचा अधिकार नाही. एक कवितेतलं एका सात्विक स्त्रीने एक कविता लिहिली. दुधावर आली बुरी तिले साय म्हणून, निजविते भुके पोटी तिले माय म्हणून. हे तर काही खात नव्हतं ना, जन्म तिला दिलाय त्या अर्थी तिला दूध होतं ना. कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवे दोन्ही. वक्षस्थळात दूध होतं तिला, नाही पाजलं त्या हलकट माईनं, देऊन टाकलं नवऱ्याकडं. आणि त्या नीच वृत्तीच्या बापानं रेल्वेतून ते पोरग फेकलं. कर्मनो गहनो गती, बेश्रमाच्या जाळीत पडलं हो. जमिनीवर आपटलं नाही, हजारे वा त्याचा चुरा झाला असता हो. नेमकं झालेलं होतं. अंग न पुसल्यामुळं त्याच्या अंगावरच्या पाण्याच्या अशा ओळ्या झालेल्या होत्या. पेपरवर त्याचा फोटो आलता. 20-22 वर्षापूर्वीची गोष्ट, मला कळतंय चांगलं. 10:30 वाजता शेळ्या सांभाळणारा रेल्वे पटरीच्या कडीला गेला तर 10:30 वाजता एका पिशवीतून रडण्याचा आवाज आला. दृष्टांत संपला. आता गायनिक एखादं हॉस्पिटल असेल तुमच्या परिचित नगरला, तर तिथं जा. बऱ्यापैकी लेकरं काचेत असतील, कोणाला मास्क लावलेला असेल, कोणाच्या पायात नळी असेल, कोणाच्या बेंबीत नळी असेल, कोणाच्या हाताला नळी असेल. याचं वजनच कमी आहे, कमी दिवसात जन्माला आला, असं काहीतरी, त्याला कावीळच झाला, जन्माता जन्माता त्याच्या तोंडात घाणच गेली, असे नाना प्रकारचे तुम्हाला प्रकरणं आढळतील. हॉस्पिटलमध्ये ती लेकरं दाखल असतात. काय केली याच्यावर चर्या हो, काय चर्या? फेकून दिलं. किती वेगात पडलं असन. आज ते पोरग नायब तहसीलदार आहे. आज नायब तहसीलदार आहे ते पोरग, नायब तहसीलदार. सांगा, माईनं जन्म झाल्यावर पिशवीत टाकल्यावर बेश्रामाच्या जाळीत बापानं फेकून दिलंय. कोण जगीला असेल त्याला? देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन, जीव त्यानंच घातलंय. पृथ्वी जेने तृप्त केली, ही ताकद ज्याच्या हातात आहे त्याशी यशोदा भोजन घाली. नवल नवल. विश्वव्यापक कमलापती त्याशी गवळणी कडिये घेती. विश्वात आपण उरलाय. आपण सगळे माणसं म्हणतो आम्ही मंडपात बसलो, तुम्ही म्हणताल आम्ही स्टेजवर बसलो, मी म्हणेल मी वरी व्यासपीठावर बसलो. पण हे सगळं कोणी धरलंय? त्यानं. ज्या दिवशी ते सोडून देईल का त्या दिवशी डगडग डगडग सगळं हलन. काय रगडा होईल काय सांगता येतो का आपला? काय झालं किल्लारी गावाचं, काय झालं माळीन गावाचं?
मागे दुसऱ्या देशामधून बातम्या आल्या, एसट्याच रोड मध्ये गेल्या, आपण मग त्या जमिनी फाकल्या आणि बंदी एसटी रोडच्या त्या भेळीमध्ये जाती. कोणाची ताकद आहे? विश्वाला कडेवर ठेवायची ताकद ज्याची आहे, आणि त्याला गोपी कडेला घ्यायल्यात. नवल केवडे केवडे तुका म्हणे नटधारी भोग भोगुनी ब्रह्मचारी. 16,108 पत्न्या देहूतले मालक सांगतात. आपल्याकडे जर एक बायको केली तर संन्याशी होता येत नाही, आणि व्हाचा असेल तर मग तिला सोडून द्यावं लागतंय. तिला सोडून द्यावं लागतंय. तरी पण त्याला बाल ब्रह्मचारी म्हणत नाहीत, नुसता ब्रह्मचारी किंवा नुसता संन्यासी म्हणावं लागेल. ज्याला खरा संन्यास घ्यायचा त्याला स्त्रीचा संग नसावा. शब्द आहेत, शास्त्रात पुरावे येतं. मी फक्त तुम्हाला सोप्या भाषेत सांगायलो, जास्त अडचणीत हात घालीत नाही, इचू निघत असते. सोपं सोपं ऐकायचं कशाला, आहे का नाही? उगं गबाळीच खायचं घेणं देण. नदीला जर पाणी भरपूर असेल संजय बुवा, तर कशाला ईर खांदायची फुकट कळण शेंडी वळवळ, तिच्यातच मोटर टाकन ऊस भिजेव ना. पण लय एकाल नाद नाही म्हणला, मला ईरच खांदायची. घातले सारे पैसे, 1.5 एकर जमीन विकली, मग ऊस लावायला कुठं जमीन आहे? बायकोच्या डोसक्यावर आता लाव. एक जणांनी बैल घेतले, बैल अण्णा मला पाहायला बैलत नेलं. बैल जोरदार आहे पण बांधी तू कुठं? ते म्हणला कुठं बांधार? म्हणलं गोठा गिठा कर नाही एखादा. तवा असे पत्र गित्र नव्हते, परिस्थिती नाजूक होत्या. ते म्हणला गोठ्याला लाकडच नाहीत. म्हणलं इकत आण. मंठ्याच्या बाजारातून 1 ट्रॉली भर लाकड आणले, गोठा केला. मला म्हणला पहा गोठा. म्हणलं गोठा सुंदर केला. बैल म्हणला बैल इकून तर लाकडं आणले. मग याच्या 2 मेखा ठोक म्हणलं, एका मेखाल पपेची माईन, एका मेखाल तू. आळंदीतल्या मालकांनी वही खर्च केली याच्यासाठी. आळंदीतल्या मालकांनी या गोष्टीसाठी वही खर्च केली. मोठाले मोबाईल आहेत, घरी गेल्या पाहन तितकी वही. देव चांगलं करीन तुम्हाला. काय भांगाऱ्याचे थुत्र पाहता मोबाईल मध्ये, संसार पालथा जळण तुमचा. विठाला 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 16,108 पत्न्या. आता एक करून ब्रह्मचार्याच्या यादीत नाही. काय असेल विधीने सेवन, विषय त्यागाते समान. काय जीवन आहे देवाचं, आणि तरी तो ब्रह्मचार्याच्या यादीत आहे. नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे. साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं कीर्तन. विठाला विठाला. नाव होतं समुद्र. कृष्णापूर समुद्रानं सांगितलं भेव नको, लप माझ्यात, आणि समुद्रानं त्याला लपिलं. तुम्हाला एक सांगू का, गुन्हा करणाऱ्यापेक्षा गुन्हेगाराला जो मदत करतो का, तो अर्धा हरामखोर असतो. तो अर्धा गुन्हेगार असतो, अर्धा गुन्हेगार असतो. गुन्हा सहन करायचा नाही. गुन्हा सहन करणाराच अर्धा नालायक, अर्धा गुन्हेगार असतो. समुद्रानं त्याला लपवलं. समुद्राला चीड होती पंढरपुरातल्या मालकाची, 7व्या अवतारातल्या मालकाची चीड होती. काय चीड होती? माझी पोरगी याला दिली आणि याला सांभाळता नाही आली. कारण सीताई सागराची कन्या आहे, लक्ष्मी सागराची कन्या आहे, लक्षात ठेवा. थोडासा त्याच्या मनात राग. आणि दुसरी गोष्ट सांगायचं झालं तर रंगनाथ गुरुजी परभणीकर सांगायचे, समुद्र थोडा अहंकारीच समुद्र. ते 4 गोष्टी सांगायची, त्याच्यातली एक सांगतो. ब्रह्मांडाच्या मालकाला इकडच्या कडेहून तिकडच्या कडे जायचं, त्यावेळेला समुद्राने रस्ता दिला नव्हता. जगाच्या मालकाला रस्ता दिला नाही. जाऊ द्या, देवाचं ऐकलं नसेल, संतांचं ऐकत नसते. मारुतीरायासारख्या संतांनी विनंती केली, जगातला 1 नंबरचा वारकरी येऊनी जन्मला मरकट, वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ, हनुमंत म्हणावया कनिष्ठ, आईसा पापिष्ट कोण आहे. वारकऱ्यातला अतिश्रेष्ठ व्यक्ती. आणि त्या मारुतीरायाने विनंती केली, ऐके ऐके आपांपती, तुझ रे मी करी तसे विनंती. हे सागरा, आपांपती, मी तुला विनंती करतोय, ऐक न रे.
देणं रस्ता देत नाही म्हणे, याच्याहून समुद्र अहंकारी. अशा अहंकारी समुद्रानं एका नालायक माणसाला त्याच्या पोटातलं पिलं आणि याला मारायचं होतं पंढरपुरातल्या मालकाला. मग मालकाने एका महाराजाला बोलवलं. महाराज साधे नव्हते. अधिकारी महाराजांची चेष्टा करायची नाही. गुटखे खात असेल, तंबाखू खात असेल, बिड्या वढीत असेल, माळ घालीत असेल तर याला पण चांगलं म्हणू नका, पण वाईट म्हणायचा अधिकार आपल्याला त्याला पण नाही, त्याला पण नाही, त्याला पण नाही. चोराची सुद्धा चेष्टा करायची पात्रता आपल्यात नाही. चांगल्या महाराजाची चेष्टा केल्यावर साधू म्हणून भक्त मनोनी उपहासिते, भक्त मनोनी उपहासिते, त्याचे तो नरका जाते, त्याचे पूर्वजन नरका जाते, त्याचे पूर्वजन नरका जाते, त्याचे पूर्वजन नरका जाते. पैठणच्या मालकांचं वागतंय, भक्य भक्त मनोन उपहासिती, त्याचे पूर्वज नरका जाती. नाथबाबा म्हणतात असे महान योगीराज साधू आमंत्रित केले आणि साधूंना सांगितलं, गुरुदेव समुद्रात एक नालायक व्यक्ती लपलाय आणि त्याला मारायचंय, तो दिसत नाही, करता का मदत? ते महाराज काही मंदिरात पत्ते खेळणार नव्हते, मंदिरात तंबाखू खाऊन थुकणारे नव्हते. त्या महाराज